दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. श्रीराम अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाची विशेष मोहीम 121 रेकॉर्डवरील आरोपींची ओळख, परेड, समुपदेशन. पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने उत्तर अहिल्यानगर विभागातील 17 पोलीस ठाण्यांमधील रेकॉर्डवरील आरोपींसाठी ओळख, परेड, प्रतिबंधक कारवाई विशेष मोहीम आणि समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन श्रीरामपूर येथे करण्यात आले. या मोहिमेत खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे तसेच आर्म ऍक्ट मधील एकूण 121 आरोपी उपस्थित होते. सर्व आरोपींची सविस्तर चौकशी करून त्यांचे कुटुंब, व्यवसाय, सध्याचे काम, वापरातील वाहन, मोबाईल क्रमांक आदी माहिती इंट्रोगेशन फॉर्म मध्ये नोंदविण्यात आली. यानंतर भारतीय नागरिक संहिता कलम 129 अन्वये प्रत्येक आरोपीकडून 2 लाख रुपयांचे बंधपत्र करून घेण्यात आले. पुढील 2 वर्षात पुन्हा कोणताही गुन्हा केल्यास ही रक्कम शासनाकडे जमा करण्यात येईल. तसेच बंधपत्राची रक्कम न भरल्यास न्यायालयीन कोठडीची कारवाई होऊ शकते अशी स्पष्ट समज आरोपींना देण्यात आली आहे. याशिवाय पुन्हा गुन्हा केल्यास पूर्वीचा जामीन रद्द होऊ शकतो, तडीपार किंवा मोक्कासारखी कठोर कारवाई होऊ शकते असा इशाराही पोलिसांनी दिला. सोशल मीडियावर भाईगिरीचे व्हिडिओ प्रसारित न करण्याचे तसेच गुन्हेगारांविषयी माहिती असल्यास ती गोपनीयपणे पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले. पुढील 6 महिन्यांसाठी प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 वाजता अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात हजेरी लावण्याच्या सूचनाही संबंधित आरोपींना देण्यात आल्यात. सदरची कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी उत्तर अहिल्यानगर यांनी केले. दक्ष पोलीस न्यूज साठी नौशाद शेख, श्रीरामपूर. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.